ॲग्रीमेंट फॉर सेल झाला आणि मग त्यांनी काय केलं पुढे आपल्या म्हणजे माझा जो आता फिर्यादी आहे मूळ फिर्यादी हा सेकंड बायर आहे परत बँकेला हे करून परत तो अजून पुढे कोणाला तरी विकला म्हणजे एकच फ्लॅट असा दोघा तिघांना विकला. हा म्हणजे एक तर तो विकूच शकत नव्हते कारण की तो मूळ टेनंटचा फ्लॅट होता. टेनंटला माहिती नव्हतं का त्याला पोझिशन वगैरे काही दिलं नाही. टेनंटला कसं सर PAAA करायचा असतो. आता टेनंटला माहिती आहे की हा फ्लॅट माझा आहे पण टेनंटला माहीतच नाही तेव्हापासून तो प्रोजेक्ट थकलेला. आता जेव्हा लोक कोर्टात वगैरे गेले म्हणजे कोर्टात गेले आणि आज रोजी त्या प्रॉपर्टीवरती स्टे आहे. आता बँक पैसे कसा वसूल करणार सरफेसी ॲक्टनुसार बँक अटॅचमेंट काढणार. पण आता कोर्टाची अशी आहे की त्यावरती नॉट टू क्रिएट थर्ड पार्टी इंटरेस्ट. विकासकाने परस्पर संगनमत करून एकच जो फ्लॅट आहे तो तिघांच्या नावे केल्याचा प्रकार आलेला आहे. SRAचा फ्लॅट होता. काय तुमच्याकडे नेमकी माहिती आणि नेमकं काय आता या प्रकरणात पुढे? हे दातार कॉलनीमध्ये एक बिल्डिंग आहे भवानी प्लाझा. यामध्ये विकासकांनी बँकेच्या काही अधिकाऱ्यांसोबत संगमत करून त्यांच्या काही माणसांचा वापर करून जे मूळ रहिवाशांना फ्लॅट द्यायचे होते ते परस्पर ह्यांनी आपापसातच विक्रीचा व्यवहार दाखवून बँकेकडून लोनचे पैसे घेतले. आता ह्या गोष्टीमध्ये बँकेला अशी आवश्यकता होती की रेरामध्ये जो रजिस्टर्ड बिल्डर आहे त्याचं जे रेरा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे त्याच्याकडून हरकत प्रमाणपत्र घेणं गरजेचं होतं. पण त्या लोकांनी तसं काही केलेलं नाही. त्यांनी परस्पर ते फ्लॅट विकून टाकलेत आणि हा जो पैसा होता हा पैसा त्यांनी तो त्यांच्या प्रोजेक्टसाठी किंबहुना त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरला आहे. यामध्ये मुळामध्ये जो विकासक होता हा तो फ्लॅट विकूच शकत नव्हता. आता आज रोजी बँकेचं लोन चालू आहे त्या गोष्टीवरती आणि त्याच फ्लॅटवरती दिवाणी न्यायालयाने इंजंक्शन दिलं आहे म्हणजे एका प्रकारचा स्टे दिला आहे की ह्या प्रॉपर्टीवरती कुठल्याही प्रकारचा तृतीयपंथी अधिकार निर्माण करू नये. आता बँकेला जर त्यांचे पैसे वसूल नाही झाले तर बँकेचे ते पैसे बुडाले. आता बँकेकडे स्वतःचे पैसे असतात का? नाही. बँकेकडे तुमच्या आणि माझ्यासारखे ठेवेकरांचे पैसे असतात. जर बँकेला ते पैसे मिळालेच नाही तर बँकेचं नाही तो आपला नुकसान आहे आणि बँकेची अर्थव्यवस्था कोसळेल. जर बँकेने अशी पंजाब अँड सिंध बँकेने असा एक व्यवहार केला आहे त्या बँक मॅनेजरच्या फायद्यासाठी का कोणाच्या तरी इतर लोकांच्या फायद्यासाठी आणि जर अनेक असे प्रकरणं असतील तर पंजाब अँड सिंध बँक जी आहे ती पूर्णपणे इतर बँकेंसाठी कोसळणार. त्यांची पूर्ण व्यवस्था कोसळणार. आता सध्या आज रोजी विकासकावरती गुन्हे दाखल आहेत. विकासकाचे जे लोक आहेत ज्यांनी हा गैरव्यवहार केला त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि पंजाब अँड सिंध बँकेचे कर्मचाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल आहेत. आणि विकासकाचं नाव आहे विलास चौधरी आणि भवानी प्लाझा हा प्रोजेक्ट आहे कांजूरमार्ग दातर कॉलनी इथे. आणि जो अटक आरोपी आहे त्याचं नाव आहे निर्मल जैन. आणि पंजाब अँड सिंध बँकेचे तेव्हाचे मॅनेजर जे आहेत आणि इतर कर्मचारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल आहे आणि विक्रोळी पोलीस स्टेशन इथे सखोल तपास सुरू आहे या गुन्ह्याचा.